श्री स्वामी समर्थ. मी न्यूमरॉलॉजीची माहिती द्यायला लागले. म्हणजे मी जेव्हा माझे व्हिडिओ किंवा माहिती टाकते त्यावेळेस न्यूमरॉलॉजी म्हणजे काय हे ज्यांना माहीत नाही आहे असे लोक माझ्याकडे शक्यतो येत असतात. मग त्यांना न्यूमरॉलॉजी म्हणजे काय हे थोडं माझ्या पद्धतीनं मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. आज तुम्हाला म्हणजे कुंडलीचं माहिती आहे. तुम्हाला 12 घरं असतात आणि त्यामध्ये आपली कुंडली लिहिलेली असते तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळेमध्ये. अशाच पद्धतीनं आत्ता आपण निशो ग्रेड म्हणतो ह्याला. निशो ग्रेड ह्याला निशो ग्रेड म्हणतात. 9 घरं असतात. 3x9 3 असे 9 घरं असतात. 3 ह्याची 9 घरं असतात आणि त्या 9 घरामध्ये आपली जन्मतारीख व नावाची जी बेरीज येते ती बेरीज घालून आपण निशो ग्रेड तयार करतो. म्हणजे न्यूमरॉलॉजीचं एक प्रकारे कुंडली तयार करतो. मग ह्या कुंडलीमध्ये आपल्याला करिअर तुमचं कसं आहे, काय आहे, तुम्हाला व्यवसाय करू शकता का नाही हे आपल्याला त्या कुंडलीवरनं म्हणजे त्या न्यूमरॉलॉजीच्या ग्रेडवरनं समजतं. तुमचा व्यवसाय काय आहे, तुमच्या लग्नाचं काय आहे हे सगळं आपल्याला त्याच्यावरनं कळतं आणि आपण माहिती त्याच्यावर देतो. माहिती देऊन त्याच्यावर उपाय पण दिले जातात. त्याचप्रमाणे जर लहान मुलं रडत असतील, एक उपाय सांगते मी फक्त जो केलेला आहे मी आणि त्याचा अनुभव मला आहे. एक लहान मुलं असतात रडतात किंवा एखादी व्यक्ती एवढी रडते की काही केलं थांबत नाही. अशा वेळेला लहान मुलाला पाजताना हळूहळू थोडंसं पाणी पाजायचं जेणेकरून त्याचा घसा सुकलेला असतो रडून तो शांत व्हावा आणि ओला व्हावा. त्याच्यानंतर त्याला खडी साखर किंवा साधी साखर खायला द्या आणि नंतर थोडंसं पाणी द्या. अशानं त्यांचं रडणं थांबतं, मुलं शांत होतात. आणि मोठ्यासाठी असेल तर मोठे पण रडणं थोडंसं थांबू शकतं. करून बघा. श्री स्वामी समर्थ.